जय शिवराय भावांनो, आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत की कोणत्या शिफ्टचे किती मार्क्स वाढणार आहेत आणि कोणत्या शिफ्टचे किती मार्क्स कमी होणार आहेत. आणि हा डाटा आपण वापरत आहे रँक मित्राचा, जो की बघू शकता तुम्ही 3 लाख प्लस मुलांचा डाटा हा आहे. आणि हा डाटा आपल्याला रँक मित्रावरून मिळालेला आहे. तर या व्हिडिओचं क्रेडिट पूर्ण रँक मित्राला जाणार आहे, कारण की आपण त्यांचा डाटा वापरत आहे आणि त्यांनी हे खूप मोठं कार्य केलेलं आहे की मुलांचा 3 लाख प्लस मुलांचा रिअल डाटा त्यांनी गोळा केलेला आहे. आणि हा रिअल डाटा आहे मित्रांनो, कारण इथं सर्व मुलं ॲन्सर ची लिंक अपलोड करून मार्क्स चेक करतात. त्याच्यामुळे इथं असं चुकीची पद्धत कोणी वापरून कोणी असे मार्क खोटे टाकू शकत नाही. त्याच्यामुळे हे टेन्शन नका घेऊ की हा डाटा फेक असेल आणि एवढा ॲव्हरेज स्कोर नसेल. हा रिअलमध्ये ॲव्हरेज स्कोर एवढाच आहे मित्रांनो. तुम्ही कुठं पण जा आणि तुम्हाला शिफ्ट वाईज असंच काही नॉर्मलायझेशन भेटणार आहे. आणि 90% मुलं जे सिलेक्ट होतात ना, ते इथं डाटा फिल करतातच. हे म्हणजे मी खूप दिवसापासून अनुभवलं आहे आणि रँक मित्राचा मी दरवर्षी डाटा ॲनालिसिस करतो. त्याच्यामुळे याच्या आसपासच सर्व गोष्टी घडतात. तर मित्रांनो, आता सुरुवात करू आपण या व्हिडिओला. आपल्या सर्वात भारी शिफ्ट मित्रांनो 25 मे 2026ची फर्स्ट शिफ्ट आहे. या शिफ्टचा ॲव्हरेज 72 बनत आहे मित्रांनो. आणि 72 आणि जे सर्वात इजी शिफ्ट जे आहे, तिचा ॲव्हरेज स्कोर बनत आहे. बघू शकता तुम्ही किती सर्व 60 शिफ्ट आहे त्याच्यामध्ये. तर याच्यामध्ये जे 60 नंबरला शिफ्ट आहे, तिचा ॲव्हरेज बघा तुम्ही 116. हे जे 60 नंबरला 31 मेची फर्स्ट शिफ्ट जे आहे, हिचा 116 ॲव्हरेज स्कोर बनत आहे. 1800 मुलांनी डाटा दिलेला आहे. तर या शिफ्टमध्ये जे मी पहिली शिफ्ट सांगितली आणि या शिफ्टमध्ये टोटल फरक आहे मित्रांनो 44 मार्काचा. तर 44 मार्काचा जो हा फरक आहे, तर मित्रांनो, हा असा काही फरक आहे की ह्या ज्या 2 शिफ्ट झालेल्या आहेत ना, ह्या तुम्ही सोडून द्या मित्रांनो. ह्या नॉर्मलायझेशनसाठी एवढ्या मॅटर करतील नाहीत. याच्यासाठी कारण आहे, ते पण सांगतो मी. ह्या ज्या 2 शिफ्ट झालेल्या आहेत ना, ह्या उत्तर प्रदेशमधल्याच मुलांच्या शिफ्ट झालेल्या आहेत. आणि याच्यामध्ये काय घोर झालेला आहे, त्यांचे पेपर झाले आणि त्यांच्या तिथं मुलांचा ॲव्हरेज स्कोर जास्त येतो ॲज कम्पेअर टू आपल्या अदर स्टेटच्या आणि महाराष्ट्राच्या स्टेटच्या, म्हणजे सर्वांच्या स्टेटच्या ॲज कम्पेअर त्यांचा स्कोर हा ॲव्हरेज स्कोर जास्त बनतो. आणि तिथं री एक्झाम झाली, नाहीतर आपला फक्त 30 तारखेला एक्झाम होता, म्हणून हे एक दिवस एक्झाम वाढली आणि ह्या 2 शिफ्ट वाढल्या याच्यामध्ये. तर या 2 शिफ्ट एवढ्या मॅटर करत नाहीत. यांचा फंडा अलग लावेल SSC. त्यांचं फक्त उत्तर प्रदेशवाल्यांसोबत ॲव्हरेज बघेल आणि मग या शिफ्टचं काही होईल. परंतु या शिफ्ट म्हणून असं धरू नका की तुमची शिफ्ट 44 मार्कांनी भारी आहे. तर याच्यासाठी तुम्हाला पकडणं पडेल 93. तर ज्याच्या शिफ्टचा 72 ॲव्हरेज आहेत, त्यांनी 93 - 72 करावा. म्हणजे तुमची शिफ्ट जे आहे ते 4 मे 2026 चे तिसरी शिफ्टपेक्षा 21 मार्क्सने हार्ड होती. जर समजा 4 मे 2026 ची तिसरी शिफ्ट जी आहे, यांनी या शिफ्टमध्ये जर कोणाला समजा 100 मार्क्स असतील, समजा या शिफ्टमध्ये 100 मार्क्स आले एका मुलाला, आणि जे पहिली शिफ्ट आहे 72 मार्क्सवाली, त्याला आले 72 मार्क्स. तर नॉर्मलायझेशन जर मायनसचा फंडा लागला, तसं तर SSC आता मायनसचा फंडा यूज करत आहे. तर काय होणार, या 100 वाल्याचे 10 मायनस होणार, कारण की याचे ऑलरेडी जास्त मार्क्स आहेत याच्या शिफ्टचा ॲव्हरेज. आणि जे ते 72 मार्क्सवाल्याची शिफ्ट आहे, तिथं त्यांचे 10 मार्क्स प्लस होणार, म्हणजे त्यांचे होणार 82 आणि या 100 वाल्याचे पण होणार 82. म्हणजे यांचा बरोबर स्कोर येऊन जाईल. म्हणजे असा तो ॲव्हरेज या शिफ्ट ॲव्हरेजचा आणि याचा फंडा येणार आहे. तर तुम्ही बघून घ्या मित्रांनो. बाकी शिफ्टचा पण मी सांगतो. याच्यामधले तुमची शिफ्ट कोणती आहे ते सुटायला नको, म्हणून मी सर्व शिफ्टचं सांगणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ थोडा लंबा होणार आहे हा. तर मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन केलं ते 116 मार्क्सचं. नाही तर मुलं पकडतील की माझी शिफ्ट 41 मार्क्सनी हार्ड आहे, तर मला काय 41 मार्क्सचं नॉर्मलायझेशन भेटणार की काय. तर असं होणार नाही मित्रांनो. 41 मार्क्सचं नॉर्मलायझेशन आजपर्यंत कोणाला मिळालं पण नाही आणि या भरतीत पण मिळणार पण नाही. हां, पण आता एक विषय झालेला आहे की SSC मायनसचा फंडा यूज केलेला आहे. तर खूप साऱ्या मुलांना ज्यांच्या शिफ्ट इझीमध्ये आहेत, त्यांना मायनस बसेल, म्हणजे बसेल 101% बसेल मित्रांनो. कारण की SSC CHSL आणि CGLमध्ये ज्यांच्या इझी शिफ्ट होत्या, त्यांचे 30-30 मार्क्स कमी झाले आहेत मित्रांनो. पण तो एक्झाम 200 मार्क्सचा असते आणि हा एक्झाम 160 मार्क्सचा असते. तर 160 मार्क्सचा आहे, तर 10 मार्क्स मायनस होणं म्हणजे काही मोठी गोष्ट नाही आहे. होतील मुलांचे 10-10 मार्क्स मायनस होतील इझी शिफ्टवाल्यांचे, जर त्यांनी मायनसचा फंडा यूज केला तर. नाही तर त्यांनी प्लसचाच केला तर 100 वाल्याला काहीच मिळणार नाही आणि या 72 वाल्याला 20 मिळतील, 21 मिळतील. म्हणजे हा 21, ज्याची ते 92 शिफ्ट ॲव्हरेज होता ना, त्याला काहीच मिळणार नाही.
आणि हे जी शिफ्ट आहे याला 21 मार्क्स मिळतील. म्हणजे कुठंतरी ते ॲव्हरेज स्कोर बरोबर आणायचा प्रयत्न करतात. याच्यामुळे हे बघून घ्या 18 मेची जे शिफ्ट आहे, 18 मेची जे सेकंड शिफ्ट आहे तिचा ॲव्हरेज स्कोर पण 72 आहे आणि हे तिसरी शिफ्ट जी आहे 7 मेची 2026ची तिसरी शिफ्ट हे माझी आहे मित्रांनो. बघून घ्या 3 नंबर. म्हणून माझा स्कोर यंदा कमी आलेला आहे मित्रांनो. मला शिफ्ट बघून घ्या तुम्ही किती हार्ड आलेली आहे. मला मॅथमध्ये असे क्वेश्चन आले होते मित्रांनो की तुम्हाला काय सांगू. ही शिफ्ट खरोखरमध्ये हार्ड आहे. म्हणजे मी ॲनालिसिस पण केलं बादमध्ये पण की माझे येणारे प्रश्न चुकले का, तर असं काही नाही झालेलं की येणारे प्रश्न चुकले असतील. जे प्रश्न खरोखर मला येत नव्हते तेच माझे चुकलेले आहेत. म्हणून एवढा काही विषय नाही आहे. खरोखरमध्ये शिफ्ट हार्डमध्ये होती आणि बघून घ्या तुम्ही हार्डमध्येच आली. म्हणजे टॉप 3 मध्ये माझी शिफ्ट हार्डमध्ये आहे. तुमची कितीमध्ये आहे टॉप मध्ये हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. ज्याचं टॉप 10 मध्ये नाव आहे त्याचा मार्क्स 100% मायनस होणार नाही. त्याला फायदाच होईल. कितीचा होईल? 10 होऊ शकते, कोणाला 15 होऊ शकते, कोणाला 20 पण होऊ शकते, कोणाला 8 पण होऊ शकते, कोणाला 5 पण होऊ शकते. पण त्यांना मायनस भेटणार नाही. 100% सांगतो. तर मग आता मायनस कोणाला भेटेल? जे शेवटच्या 10 शिफ्ट आहेत त्यांना 100% जर मायनसचा फंडा यूज केला, तर शेवटच्या 10 शिफ्टला काही ना काही तर मायनस झेलावंच लागेल. जर या शिफ्ट मायनसचा फंडा यूज केला तर. तर तुमचं शेवटच्या 10 शिफ्टमध्ये जर नाव असेल, तर बघून घ्या शेवटच्या 10 शिफ्टचे नाव वाचतो मी. 4 तारखेची फर्स्ट शिफ्ट, डबल 4 तारखेची आणि 30 तारखेची सेकंड शिफ्ट आणि 22 तारखेची फर्स्ट शिफ्ट, 27 तारखेची फर्स्ट शिफ्टची 86 आहे, 29 तारखेचा थर्ड शिफ्टचा 87 आहे, 30 तारखेच्या थर्ड शिफ्टचा 88 आहे आणि 30 तारखेच्या सेकंड शिफ्टचा 92 आहे आणि 4 तारखेच्या थर्ड शिफ्टचा 93 आहे. तर ह्या बघून घ्या मित्रांनो. ह्या टॉप ह्या खालून ज्या आहेत ह्या शिफ्ट मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. ह्या तुम्ही पकडून घ्या 48 ते 58 पर्यंत. ह्या ज्या 48 ते 58 पर्यंत आहेत यांना फायदा तर सोडा, फायदा तर झाला तर मायनर होईल, पण यांना लॉस पण होऊ शकतो. कारण की यांच्या शिफ्टचा ॲव्हरेज हा जास्त येत आहे बाकी अदर शिफ्टपेक्षा. ह्या शेवटच्या 5 शिफ्ट आहेत ना, ह्या तर रेड अलर्टमध्ये आहेत. म्हणजे यांना फायदा तर होणारच नाही, नुकसान होऊ शकतो. पण जर नुकसानचा त्यांनी जर समजा फंडा वापरला नाही तर यांना फायदा होणार नाही. कारण की हा रँक मित्राचा डाटा एकदम रिअल डाटा आहे आणि असंच होणार आहे. बघा तुम्ही मित्रांनो, जेव्हा तुमचा स्कोअर कार्ड आणि रिझल्ट येईल ना त्याच्यात तुम्हाला समजूनच जाईल. तर तुम्ही असं समजू नका की आपला समजा 93 स्कोअर आहे तर आपल्याला नॉर्मलायझेशन भेटतील. तुम्हाला भेटायचे चान्स एकदम मायनर आहेत. पण अशी अपेक्षा माना की 4 तारखेची तिसरी शिफ्ट आली ज्याची, त्यांनी अशी तरी अपेक्षा माना की अशी प्रार्थना करा देवाला की आपले कमी नाही झाले पाहिजे. जास्तीत जास्त वाढले तर नाही चालतात पण कमी नाही झाले पाहिजे. कारण की माझ्या मित्रांचे ज्या मित्रांचे या शिफ्टमध्ये पेपर पडलेले आहेत आणि माझ्यापेक्षा ते म्हणजे पेपरात कमी मार्क्स पडायचे, त्यांना मॉक टेस्टमध्ये RWAवरती सर्व ठिकाणी मार्क कमी पडायचे. आणि ज्या 5 शिफ्टमध्ये ज्या मित्रांचे माझे खूप मुलं माझ्या खूप कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि त्यांचे ज्या मुलांचे या शिफ्टमध्ये पेपर पडलेले आहेत त्यांना खरोखरमध्ये माझ्यापेक्षा जास्त मार्क्स आहेत. आणि त्यांना माझ्यापेक्षा जास्त मार्क्स असले मी तर त्यांच्यापेक्षा जास्त स्कोर करत होतो ऑल टेस्टमध्ये. मग त्यांना माझ्यापेक्षा जास्त मार्क्स कसे काय पडले, तर तो हा फंडा आहे. बघून घ्या, त्यांचं सोपी शिफ्टमध्ये नाव आलेलं आहे. आणि ते खरोखरमध्ये पेपरावरून आल्यावर सांगत होते की पेपर इझी होता आणि पेपर इथला फोडला, पेपर तिथला फोडला. आणि खरोखरमध्ये मला असं वाटत होतं की पेपर हार्ड आहे. आणि मग बघून घ्या ना, माझी शिफ्ट 3 नंबरला हार्ड आली. तर म्हणजे ऑल ओव्हर बघून घ्या तुम्ही लेवलमध्ये आणणार आहेत ते. तर ज्या टॉप 20 शिफ्ट आहेत, टॉप 20मध्ये तुमचं नाव असेल तर मी वाचून दाखवतो एक वेळ. ज्या टॉप 20 शिफ्ट आहेत ना मित्रांनो, त्यामध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला 100% घाटा होणार नाही. तुम्हाला फायदाच होईल झाला तर, पण घाटा होणार नाही. बघून घ्या 25 मेची फर्स्ट शिफ्ट सर्वात हार्ड आहे आणि हे हार्डच राहणार आहे. म्हणजे किती पण डाटा जमा हो, कारण की 3 लाख डाटा म्हणजे उसाक नाही आहे. कोणती पण भरती असो त्याच्यात 3 ते 4 लाख एक्सपिरियंटच अभ्यासू असतात. बाकी फक्त गर्दी असते मित्रांनो फॉर्मची. ते म्हणजे ते काही मुलं अभ्यासू नसतात. म्हणून ते अभ्यासू मुलांनी इथं सर्व 90% जे लागणारे मुलं आहेत ते यातूनच लागतील आणि त्यांनी सर्वांनी इथं डाटा फिल करून टाकला आहे. तुम्ही एक एक्झाम्पल पहा ना, तुमच्या आजूबाजूला जे मुलं असतील त्यांनी या रँक मित्रावरती डाटा दिलेलाच आहे. कारण ते कनेक्टेड आहेत. जे डिस्कनेक्टेड मुलं आहेत त्यांना मार्क्स पण नाहीत आणि ते त्यांचा काही फायदा पण नाही आहे हे बघून. कारण की त्यांना माहीत आहे ना की आपलं असं बी होणार नाही, तसं बी होणार नाही. आणि होणाऱ्या मुलाला एकच चूल असते की चला आपलं या कटऑफमध्ये आपण बसू का, त्या कटऑफमध्ये आपण बसू का. तो व्हिडिओ बघत राहते, इकडे रँक मित्रावर चेक करते, तिकडे रँक गुरुजीवर चेक करते, तिकडे रँक IQवर चेक करते, तिकडे टेक्स्ट बुकवर चेक करते. म्हणजे तो सर्व ठिकाणी मार्क्स चेक करत राहते. म्हणून त्याचा डाटा सर्व ठिकाणी जाऊन जाते. तर ऑल ओव्हर म्हणजे सर्वांचा हाच डाटा असते. रँक गुरुजीवर पण हेच आहे, रँक मित्रावर पण हेच आहे. पण रँक मित्राजवळ जास्त डाटा आहे तर आपण त्याचा वापरत आहे. तर हे 7 तारखेची तिसरी शिफ्ट बघून घ्या, 73 स्कोर आहे याचा ॲव्हरेज. 6 तारखेची दुसरी शिफ्ट बघा, 74 ॲव्हरेज स्कोर आहे. 20 तारखेची तिसरी शिफ्ट बघा, 75 स्कोर आहे. माझ्या मागे तर काय लागलं काय माहीत मित्रांनो. माझी मागच्या वर्षी 6 तारखेची तिसरी शिफ्ट होती सर्वात हार्ड. यंदा माझी
तिसरी शिफ्ट आहे 7 तारखेची सर्वात हार्ड. काय करावं यार, थोडं इझी एक्झाम आला असता तर बेटर स्कोर झाला असता. पण काय नॉर्मलायझेशनमध्ये कुठेतरी फायदा होऊन जाईल. मागच्या वेळेस पण मला 17 मार्क्सचं नॉर्मलायझेशन भेटलं. तर मित्रांनो 17 मार्क्सचं नॉर्मलायझेशन भेटणं हे काही कमी गोष्ट नाही आहे. आता जर मला 17 मार्क्सचं नॉर्मलायझेशन भेटलं ना, तर मी कुठच्या कुठे चालला जाईन सांगतो मित्रांनो. कारण माझा स्कोर जरी कमी असला तरी 17 मार्क्सचं नॉर्मलायझेशन जर भेटलं तर मी कुठच्या कुठे चालला जाईन. आणि माझा स्कोर इतका पण कमी नाही. मला जर एकही मार्क्स नॉर्मलायझेशन भेटलं नाही ना, तर माझं सिलेक्शन कोणत्या ना कोणत्या पोस्टसाठी होऊन जाईल सांगतो मित्रांनो. पण CISFमध्ये होणार नाही. यानुसार तुम्ही माझा स्कोर गेस करू शकता की किती आहे. तर तसं माझा स्कोर मी नॉर्मलायझेशन मार्क्स आल्यावरच रिव्हील करेल. मग त्याच्यात किती पण येऊ, तोपर्यंत मी माझा स्कोर रिव्हील करत नाही मित्रांनो. कारण की मला स्वतःलाच खराब वाटत आहे की आपण इतका एक्झाममध्ये तयारी करून आपला स्कोर कमी आलेला आहे. तर स्कोर कमी आलेला आहे तर त्याचं कारण तुम्हाला माहीतच पडलं. आपली शिफ्ट हार्डमध्ये आहे आणि सर्वात हार्डमध्ये आहे. तर 6 तारखेची जी दुसरी शिफ्ट आहे तिचा 75 ॲव्हरेज स्कोर आहे. 7 तारखेची सेकंड शिफ्ट आहे तिचा 75 स्कोर आहे. 8 तारखेची फर्स्ट शिफ्ट आहे तिचा 76 स्कोर आहे. मित्रांनो, जे निगेटिव्ह कमेंट करतात ना मुलं, त्यांनी प्लीज या व्हिडिओमध्ये निगेटिव्ह कमेंट नका करू यार. मी फक्त माहितीचे व्हिडिओ बनवतो. मी काही एवढा देव नाही आहे की मला पण सर्व एक्झाममध्ये मार्क्सच पडतील आणि मी ते असं करेन. कसं आहे, जास्त करून स्वतःवर माणसानं लक्ष द्यायला पाहिजेत. काही मुलं निगेटिव्ह कमेंट करतात आणि काही नाही, त्यांना फक्त थोडा माणूस डिस्ट्रॅक्ट होते, बस दुसरं काही नाही. 9 तारखेची तिसरी शिफ्ट 76 ॲव्हरेज स्कोर आहे. 10 तारखेची म्हणजे नाही, 9 नंबरची शिफ्ट हार्डमध्ये आहे, जे 25 तारखेची आहे. तिसरी शिफ्ट 76 ॲव्हरेज स्कोर आहे. 6 तारखेची तिसरी शिफ्ट 77 ॲव्हरेज स्कोर आहे. बघा वाढत वाढत जाते, सिक्वेन्स वाईज लागलेलं आहे. 28 एप्रिलची सेकंड शिफ्ट तिचा 77 ॲव्हरेज स्कोर आहे. मित्रांनो, हे जे आहे ना, हे 25 तारखेची तिसरी शिफ्ट 9 नंबरला, हे माझ्या मित्राची आहे. त्याचा 115 स्कोर बनलेला आहे. म्हणजे त्याचं पण सिलेक्शन होऊन जाईल यंदा. बघून घ्या, त्याचं टॉप 10मध्ये आहे नाव. 29 तारखेची शिफ्ट आहे पहिली शिफ्ट, तिचा 77 ॲव्हरेज स्कोर आहे. 21 तारखेची थर्ड शिफ्ट आहे, तिचा 77 ॲव्हरेज स्कोर आहे. 19 तारखेची सेकंड शिफ्ट आहे, तिचा 78 ॲव्हरेज स्कोर आहे. 9 तारखेची सेकंड शिफ्ट आहे, तिचा 78 ॲव्हरेज स्कोर आहे. 18 तारखेची फर्स्ट शिफ्ट आहे, तिचा 78 ॲव्हरेज स्कोर आहे. 21 तारखेची सेकंड शिफ्ट आहे, तिचा 78 ॲव्हरेज स्कोर आहे. 7 तारखेची सेकंड शिफ्ट आहे, तिचा 79 ॲव्हरेज आहे. 26 तारखेची फर्स्ट शिफ्ट आहे, तिचा 79 ॲव्हरेज आहे. 9 तारखेची थर्ड शिफ्ट आहे, तिचा 79 ॲव्हरेज आहे. 19 तारखेची थर्ड शिफ्ट आहे, तिचा 79 ॲव्हरेज आहे. 29 तारखेची थर्ड शिफ्ट आहे, तिचा 79 ॲव्हरेज आहे. 26 तारखेची सेकंड शिफ्ट आहे, तिचा 79 ॲव्हरेज आहे. 7 तारखेची पहिली शिफ्ट आहे, तिचा 79 ॲव्हरेज आहे. 25 तारखेची सेकंड शिफ्ट आहे, तिचा 79 ॲव्हरेज आहे. 26 तारखेची थर्ड शिफ्ट आहे, त्याचा 80 ॲव्हरेज आहे. 27 तारखेची फर्स्ट शिफ्ट आहे, तिचा 80 ॲव्हरेज आहे. 28 तारखेची फर्स्ट शिफ्ट आहे, तिचा 80 ॲव्हरेज आहे. 8 तारखेची फर्स्ट शिफ्ट आहे, तिचा 80 ॲव्हरेज आहे. मित्रांनो, जर समजा व्हिडिओमध्ये काही गलत बोलल्या गेलं असेल, पण मी टिक बरोबर लावत आहे, तुम्ही ते बघा. मी कधी कधी यालाच तारीख म्हणत आहे ना, तर तुम्ही ते बघून घ्या. एखाद्या वेळेस कसं आहे, फ्लोमध्ये माणसाच्या गलत निघते. शब्द पकडू नका मित्रांनो, भावना पकडा फक्त. मी काय सांगायचा प्रयत्न करत आहो, काही काही मुलं शब्द पकडतात, त्याला असं बोलता नाही, तसं बोलता नाही. अरे यार, मी तुमच्यासारखाच एक्सपिरियंट आहे, काहीतरी म्हणजे मुलांना माहिती मिळावी म्हणून व्हिडिओ बनवत आहो. आणि तुम्ही जर गलत्या पकडसाल, म्हणजे सपोर्ट नाही करसाल, तर कसं चालेल यार. 28 तारखेची जे थर्ड शिफ्ट आहे, तिचा 80 ॲव्हरेज आहे. 18 तारखेची थर्ड शिफ्ट आहे, तिचा 80 ॲव्हरेज आहे. 26 तारखेची थर्ड शिफ्ट आहे, तिचा 80 ॲव्हरेज आहे. मित्रांनो, हे जे टॉप 30 शिफ्ट आहेत ना, यांना मी तुम्हाला कुठेही लिहून द्यायला तयार आहे की तुम्हाला मायनस बसणार नाही. 101% तुम्हाला मायनस बसणार नाही मित्रांनो. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, तुम्हाला प्लसच होईल. झालं प्लस. ह्या ज्या टॉप 30 शिफ्ट आहे ना, यांना 100% प्लस होणार, यांना मायनस होणार नाही. मायनस फक्त खालच्या जे 30पासून खाली आहेत ना, त्यांचा कसा आहे, किती फायदा होईल हे सांगता नाही येत. तसंच मी एक अंदाज सांगितला तुम्हाला की जर मायनस प्लसचा जर फॉर्म्युला लागला तर असं होईल. त्यानुसार तुम्ही तुमचा बघून घ्या की आपला ॲव्हरेज स्कोर हा आहे. तसा मी ॲव्हरेज स्कोर सांगितलेलाच आहे. 26 तारखेची थर्ड शिफ्ट आहे, तिचा 81 ॲव्हरेज आहे. 27 तारखेची थर्ड शिफ्ट आहे, तिचा 81 ॲव्हरेज आहे. 30 तारखेची फर्स्ट शिफ्ट आहे, तिचा 81 ॲव्हरेज आहे. 20 तारखेची सेकंड शिफ्ट आहे, तिचा 81 ॲव्हरेज आहे. 5 तारखेची थर्ड शिफ्ट आहे, तिचा 81 ॲव्हरेज आहे. 29 तारखेची सेकंड शिफ्ट आहे, तिचा 81 ॲव्हरेज आहे. 9 तारखेची फर्स्ट शिफ्ट आहे, तिचा 82 ॲव्हरेज आहे. 28 तारखेची फर्स्ट शिफ्ट आहे, तिचा 82 ॲव्हरेज आहे. 5 तारखेची फर्स्ट शिफ्ट आहे, तिचा 82 ॲव्हरेज आहे. 27 तारखेची फर्स्ट शिफ्ट आहे, तिचा 82 ॲव्हरेज आहे. 27 तारखेची सेकंड शिफ्ट आहे, तिचा 83 ॲव्हरेज आहे. 6 तारखेची फर्स्ट शिफ्ट आहे, तिचा 83 ॲव्हरेज आहे. 30 तारखेची फर्स्ट शिफ्ट आहे, तिचा 83 ॲव्हरेज आहे. 21 तारखेची फर्स्ट शिफ्ट आहे, तिचा 83 ॲव्हरेज आहे. 5 तारखेची सेकंड शिफ्ट आहे, तिचा 84 ॲव्हरेज आहे. 30 तारखेची थर्ड शिफ्ट आहे, तिचा 84 ॲव्हरेज आहे. 22 तारखेची थर्ड शिफ्ट आहे, तिचा 85 ॲव्हरेज आहे. 29 तारखेची फर्स्ट शिफ्ट आहे, तिचा 85 ॲव्हरेज आहे. 29 तारखेची सेकंड शिफ्ट आहे, तिचा 85 ॲव्हरेज आहे. 4 तारखेची फर्स्ट शिफ्ट आहे, तिचा 86 ॲव्हरेज आहे. 4 तारखेची सेकंड शिफ्ट आहे, तिचा 86 ॲव्हरेज आहे. 30 तारखेची सेकंड शिफ्ट आहे, तिचा 86 ॲव्हरेज आहे. 22 तारखेची फर्स्ट शिफ्ट आहे, तिचा 86 ॲव्हरेज आहे. 27 तारखेची फर्स्ट शिफ्ट आहे, तिचा 86 ॲव्हरेज आहे. 29 तारखेची थर्ड शिफ्ट आहे, तिचा 87 ॲव्हरेज आहे. 30 तारखेची सेकंड शिफ्ट आहे, तिचा 88 ॲव्हरेज आहे. 30 तारखेची सेकंड शिफ्ट आहे, तिचा 92 ॲव्हरेज आहे. 4 तारखेची थर्ड शिफ्ट आहे, तिचा 93 ॲव्हरेज आहे. आणि ह्या 2 शिफ्ट तुम्हाला मी सांगितलेलं आहे. याचा फंडा, याचा काही एवढा फंडा नाही आहे महाराष्ट्रातल्या मुलांसाठी. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला जर आपल्या SSC GDच्या ग्रुपमध्ये ॲड व्हायचं असेल, 600+ मुलं आहेत तिथं.
तिथं सर्व माहिती मी देत असतो. तर त्या ग्रुपमधची लिंक आपल्या पिन कमेंटमध्ये आहे. आणि ज्या मुलांना मास चांगले आहेत, त्यांची हाईट बसत नाही, त्यांच्यासाठी आपल्याजवळ एक आयुर्वेदिक औषधवाला आहे मित्रांनो. तुम्हाला जर ती औषधी घ्यायची असेल, इंटरेस्टेड असाल, तर पिन कमेंटमध्ये तुम्हाला एक नंबर देईल, त्या नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज कर जा. तुम्हाला सर्व माहिती तिथे प्रोव्हाइड केली जाईल. धन्यवाद मित्रांनो.